घरी विचार एडिटर आहे चालेल का. मखमली 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 जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला आलॅड मोशनची ॲप्लिकेशन गरज लागणार आहे. तर आलॅड मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट सगळ्यात अगोदर इनपुट करून घ्यायचे. नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून सगळ्यात अगोदर पहिला जो आपला व्हिडिओ आहे तो सगळ्यात अगोदर इथं व्हिडिओ घेऊन यायचा. तर इथं अशा प्रकारे हा व्हिडिओ आलेला आहे. तर हा व्हिडिओ टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर 4.9च्या बिट मार्कवर येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून तिथून एक तुमचा फोटो ॲड करायचा. नंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोनेशन एरियावर क्लिक केल्यानंतर नंतर अशा प्रकारे हा फोटो इथून सेट करून घ्यायचं. तर मी इथून अशा प्रकारे सेट करतो. नंतर या फोटो लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची. नंतर या फोटोला अशा प्रकारे या सॉन्गच्या वरती आणायचं. नंतर 4.9च्या बिट मार्क येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून इथून एक असं एक रेक्टँगल घेऊन नंतर फिल कॉम्बिनेशन एरिया करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून एक ग्रेनेड सिलेक्ट करायचा. तर मी इथून अशा प्रकारे हा ग्रेनेड सिलेक्ट करतो. तुम्ही पण अशाच प्रकारे करून घ्यायचं. नंतर पांढरा जो कलर दिसते साईडला तिथं क्लिक केल्यानंतर इथून 2 नंबरच्या ऑप्शनवर ही अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची म्हणजे आपला ग्रेनेड हा लागून जाईल. नंतर ग्रेनेडची पण लेंथ लास्टपर्यंत ओढून घेऊन या ग्रेनेडला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे. नंतर पुन्हा एकदा सुरुवातीला येऊन 4.9च्या बिट मार्कवर येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून एडिटरचे PNG सिलेक्ट करायचे. आणि PNGला अशा प्रकारे तर सेट करून घ्यायचे. नंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व टेलिग्रामला आपल्या भेटून जाईल. तर इथं अशा प्रकारे सेट करूया. नंतर याची पण लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची. फोटोला अशा प्रकारे खाली आणून घ्यायचं. नंतर आता आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचा. तर सिम्पली बॅक घ्यायचं, आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं. तुम्ही पाहू शकता इथून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा. तर सिम्पली आपल्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट केले म्हणजे आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट लागलेला आहे. तर व्हिडिओ आपला बनवून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. चला तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.